नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात जानवली रतांबी व्हाळ येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातात कणकवलीतील अंजली अमित साळवी वय 37 या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार अंजली गंभीर जखमी झाली होती। त्यानंतर तिचा मृत्यू झाला। गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली। अंजली कणकवलीहून स्कूटीवरून जानवली रतांबी व्हाळ येथे बहिणीला घरी सोडायला गेली होती। माघारी परतत असताना मागून येणाऱ्या अज्ञात कारनं तिच्या स्कूटीला जोरदार धडक दिली। या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की कारच्या धडकेत अंजली दुचाकीवरून उडाली आणि रस्त्यावर आदळली। कारच्या पुढील भागात अडकलेली दुचाकी कार चालकानं अपघात स्थळापासून अंजलीसह सुमारे 30 फुटापर्यंत फरफटत नेली। त्यानंतर कार चालकानं कारसह पलायन केलं होतं। अपघातात जबर जखमी अंजलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती वाचू शकली नाही। अंजलीच्या पश्चात पती, 2 मुलं, सासू, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे। या हृदयद्रावक घटनेनं अंजलीच्या लेकरांचं मातृछत्र हरपलं आहे। या धडक देऊन पळालेल्या कारच्या समोरील भागाचं नुकसान झालं होतं। कारचा काही भाग महामार्गावर तुटून पडला होता। कार आणि कार चालकाचा शोध पोलिसांनी तात्काळ सुरू केला होता। त्यानंतर शिरगाव चेकपोस्टवर एक अपघातग्रस्त इनोव्हा कार आली असता ऑन ड्युटी ASI डगरे यांना इनोव्हाचा दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसला। डगरे यांनी चालक अवधूत मनोहर धुवाळी राहणार जामसंडे तालुका देवगड याच्याकडे चौकशी केली असता त्यानं चिरे भरलेल्या ट्रकने इनोव्हाला ठोकल्याची विसंगत माहिती दिली। डगरे यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक बगळे यांना कल्पना दिली असता त्यांना कार जानवली येथील अपघातातील असल्याची शंका आली। त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं जानवली येथील दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलं। त्यानंतर रात्री कार चालक अवधूत धुवाळीला ताब्यात घेऊन कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे। या अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो कणकवली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।